नमस्कार. लोकप्रतिनिधीच्या सकाळच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत. महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा. महाराष्ट्रात शेतकरी मोठ्या प्रमाणावर कांदा पिकाचे उत्पन्न घेतात. केंद्र शासनाने या शेतकऱ्याकडून थेट कांदा खरेदी करावा अशी मागणी राज्याचे पणन मंत्री जयकुमार रावल यांनी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा तथा ग्राहक व्यवहार मंत्री प्रल्हाद जोशी यांच्यासोबत झालेल्या बैठकीत केली. ही मागणी मान्य झाल्यास राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा. पांडुरंगाने राज्यावरची संकटे दूर करण्याची शक्ती द्यावी. बळीराजाला सुखी समाधानाकरिता आशीर्वाद द्यावा असे साकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी दिनांक 6 रोजी पंढरपूर श्री विठ्ठलला रुग्णाला घातले. राज्य सरकारने यंदाच्या खरीप हंगामासाठी सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना लागू केली आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना अधिसूचित पिकासाठी विमा प्रस्ताव सादर करण्यासाठी 31 जुलै ही अंतिम दिनांक देण्यात आली आहे. योजनेत सहभागी होण्यासाठी ई पीक पाहणी आणि फार्मर आय डी आवश्यक आहे. शेतकऱ्याची मुलगी बनली सीए, आई धुनी भांडी करते बाप शेतकरी. जिद्दी चिकट आणि कठोरच्या परिश्रमावर सीए बनली शिल्पा. आषाढी एकादशीनिमित्त पंढरपुरात विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी भक्तांनी मोठी गर्दी केली होती. पोलिसांनी प्राथमिक अंदाजानुसार पंढरपुरात 15 ते 20 लाख भाविक असल्याची माहिती दिली. राज्यातील कापूस खरेदी केंद्राबाबत ठोस धोरण नसल्याबद्दल मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने राज्य शासनाच्या आणि भारतीय कापूस महामंडळाला CCI कठोर शब्दात फटकारले. खरेदी केंद्र सुरू करण्यात यावा. जाणीवपूर्वक उशीर केला जात असल्यामुळे त्यांचा फायदा खासगी व्यापाऱ्यांना होतो आणि शेतकऱ्यांना मोठे आर्थिक नुकसान होते. कापसाचे दर पाडण्यात ही दीर्घाई थेट कारणीभूत आहे आणि त्याला राज्य शासन जबाबदार आहे असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले.